सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय शिपाई भरती लिपिक आणि हमाल वाहन चालक सायन्सचे क्वेश्चन विचारले जातात। अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन सायन्सचे 2018 ते 25 पर्यंत जेवढे काय सायन्सचे क्वेश्चन विचारले ते काढलेले आहेत। टोटल 60 क्वेश्चन आहेत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन मिळतील। जास्त वेळ घेत नाहीये, लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू। तत्पूर्वी चॅनल नवीन असेल पटकन सबस्क्राइब करा। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या। ओके, चला बघा, तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करा। पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, थोडं त्याला मोठं करतोय। ठीक आहे, एक सेकंड। ठीक दिसतंय, ओके। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, खूप वेळा प्रश्न आलेला आहे सायन्सचा न्यायालय भरतीला। तर बघा, यकृत दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये असं काहीतरी दिलं असेल, तुम्हाला उत्तर जर माहित नसेल, पर्याय असेल असा आणि कंसामध्ये करून काहीतरी दिलं असेल तर समजायचं तेच उत्तर असतं त्याचं। ओके, हा, तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे। पुढचा प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कुठला धातू असतो? तर लोह। लोहाच्या कमतरतेत हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? तर लोह असतं। ओके, चलो पुढचा प्रश्न बघा। पुढचा क्वेश्चन आहे, पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावलेला आहे? थोडंसं आता वरती खालीवर झालेला आहे। तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलेलं आहे? तर पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग। ओके, चलो हा, थोडं ऑप्शन खालीवर झालेले आहेत, वरती प्रश्न केलाय। तर अलेक्झांडर फ्लेमिंग पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे। आपल्या ऍप मध्ये तुम्हाला सगळे मिळतील, सगळ्या पीडीएफ मिळतील, काळजी करू नका, ऍप डाउनलोड करून घ्या। चला, पाण्याचं रेणुसूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे पाण्याचा? तर पाण्याचा केमिकल फॉर्म्युला काय? H2O। काय आहे? H2O म्हणजे त्या ठिकाणी काय? पाणी आहे। ओके, चला, शेवटी म्हणजे कार्बन डायऑक्साइड। विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? कुठला? विजेचा बल्ब आहे त्यामध्ये कुठली धार वापरली जाते? तार। तर टंगस्टन तार वापरली जाते। कुठली? टंगस्टनची। पर्याय क्रमांक 3 तुमचं त्या ठिकाणी उत्तर आहे। ओके, ठीक आहे। हा, साधे सोपे वाटतात, पण आयत्या टायमाला एक्झाम मध्ये हा एक क्वेश्चन चुकला म्हणजे तुम्ही भरतीतून बाहेर जाणं सरळ सरळ त्याचा अर्थ आहे। साधे सोपे क्वेश्चन अजिबात चुकले नाही पाहिजे, अवघड चुकले तर हरकत नाही, ते सगळ्यांचे चुकतात। चला, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो? आता रातांधळेपणा म्हटलं तर अजीवनसत्व आहे, या अजीवनसत्वामुळे रातांधळा। ब जीवनसत्वामुळे बेरीबेरी नावाचा रोग होतो, हा सुद्धा अनेक वेळा विचारलेला आहे। क मुळे स्कर्वी नावाचा रोग होतो, स्कर्वी, ठीक आहे। आणि ड जीवनसत्वामध्ये मुडधूस, मुडधूस, ठीक आहे। हा ड जीवनसत्वामुळे त्या ठिकाणी रोग होतो। गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? एक शोध आणि एक संशोधक, त्यावर एक प्रश्न नेहमी विचारतात। इथे तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे बघा, ते सपर्यंत पडतंय दाखवले। तर आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे। गॅलिलिओने ग्रहाचा आणि थॉमस एडिसनने त्या ठिकाणी बल्बचा शोध लावलेला आहे। दुसरा आहे रक्ताचा पीएच। खूप वेळा प्रश्न विचारला, अनेक जण गोंधळतात, नेमकं रक्ताचा पीएच किती आहे? तर बघा, त्याला सामू म्हणतात, रक्ताचा सम पीएच साधारणपणे किती आहे? तर त्याचा आहे, अनेक जण 8.4 आहे का 7.4 यात गोंधळतात। लक्षात ठेवा, जो लवकरचा अगोदरचा तो पुढचा नाही, 7.4 आहे, 8.4 नाही। ओके, चला, हवेत ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे? मग तुम्हाला इथं प्रश्न काय विचारतात? हवेत ऑक्सिजन प्रमाण, मग तुम्हाला ऑक्सिजन विचारतात, कधी कधी नायट्रोजन विचारतात, नायट्रोजन प्रमाण किती आहे? कधी कधी तुम्हाला कार्बन विचारतात, कार्बनचं प्रमाण त्या ठिकाणी किती आहे असा सुद्धा प्रश्न विचारतात। तर इथं तुम्हाला हवेत ऑक्सिजनचं प्रमाण विचारलंय तर 21% असतो, 88% नायट्रोजन असतो, 0.3% कार्बन असतो आणि राहिलेल्या 0.1% मध्ये सगळे वायू त्या ठिकाणी असतात। पुढचा आहे, सूर्यप्रकाशापासून कोणतं जीवनसत्व मिळतं? बघा, आता इथं जीवनसत्व आणि त्याचे रोग संदर्भामध्ये सूर्यप्रकाश, ड जीवनसत्वापासून, सूर्यप्रकाशापासून कुठलं? ड जीवनसत्व। जे काही लाल पालेभाज्या असतील, फळं असतील त्यापासून तुम्हाला अ जीवनसत्व मिळतं, त्यामध्ये गाजर असेल। ब जीवनसत्व, ठीक आहे। आणि के जीवनसत्व, के जीवनसत्व कशामुळे? तर ते रक्त गोठण्याच्या संदर्भामध्ये के जीवनसत्व आहे। ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कुठलं आहे? हर्ट्स आहे, डेसिबल आहे, सेल्सिअस आहे की वॅट? मग इथं मुलं चुकतात, हर्ट्स आणि डेसिबल मध्ये प्रश्न येत असून चुकतो। तर बघा, ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कुठलं आहे? डेसिबल आहे।
ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कुठला आहे तर डेसिबल एकक आहे. हा, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून सरवत. इन्सुलिन बघा, तुम्हाला एक पहिल्या प्रश्नात सांगितलं होतं इन्सुलिन संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून सरवतं. तर इथं बघा दिसतं का तुम्हाला कंस केलेला आहे आणि काहीतरी पॅन्क्रियास दिलेला आहे. तुम्हाला उत्तर माहित नसेल पण एखाद्या ऑप्शन मध्ये असं दिलं असेल तर सरळ सरळ त्याला उत्तर करायचं. ठीक आहे, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून सरवतं तर स्वादुपिंड, त्यालाच पॅन्क्रियास म्हणतात. ओके, पुढचा 13 नंबरचा क्वेश्चन आहे वातावरणातील दाब. वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण त्या ठिकाणी वापरलं जातं. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कुठलं उपकरण वापरतात. मग बॅरोमीटर, हायग्रोमीटर, कुठला तर हायग्रोमीटर. सिस्मोग्राफ काय भूकंप. थर्मामीटर तापगीपाती असेल तर त्या ठिकाणी आपण काही यूज करतो. त्यानंतर लाळेमध्ये कोणतं विकर एन्झाईम असतं. लाळेमध्ये बघा पुन्हा तोच ऑप्शन आलेला आहे. लाळेमध्ये कुठलं विकर आहे एन्झाईम म्हणतात. मग तुम्हाला पेप्सिन, टायलिन, ट्रिप्सिन, रेनिन हे कुठलं माहित नसेल तर ऑप्शन बघा तुम्हाला दिलं इथं अमायलेज, टायलिन हे लाळेमध्ये असलेलं विकर आहे. सर्वात हलका वायू कुठला आहे. आता इथं सुद्धा अनेक जणांची चूक झालेली, दोनदा हा न्यायालयाला प्रश्न विचारलाय की सर्वात हलका वायू कुठला आहे. मग काही जण नायट्रोजन करतात, काही जण हेलियम करतात, काही जण हायड्रोजन करतात. ठीक आहे, तर सगळ्यात हलका वायू जर म्हटला तर तुमचा आहे हायड्रोजन. हा सगळ्यात हलका वायू आहे हायड्रोजन. त्याच्यानंतर हेलियम आहे. ओके, हायड्रोजन लक्षात ठेवा. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलेला आहे. शोध आणि संशोधकावर एखादा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात. तर इथे तुम्हाला रक्ताभिसरण दिलंय. या रक्ताभिसरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला किंवा कोणी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे तर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावलाय. डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा डार्विनचा आहे. त्यानंतर तुमचं मेंडेलने जनुचा शोध लावलाय. ठीक आहे, जाऊ दे, एवढं लक्षात ठेवा. रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वेने लावलेला आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा डार्विनचा आहे. दात आणि हाडांच्या बघा, दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी कोणते घटक त्या ठिकाणी आवश्यक असतात. पोटॅशियम, तर बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन घटक दातासाठी आणि हाडासाठी काय असतात महत्वाचे असतात. 18 नंबरचा क्वेश्चन आहे कॉड लिव्हर ऑइल मध्ये कोणतं जीवनसत्व असतं. कॉड लिव्हर ऑइल आहे, त्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं तर त्यामध्ये अ जीवनसत्व सुद्धा असतं आणि ड जीवनसत्व सुद्धा असतं. पर्याय क्रमांक तुमचं 3 आहे. क्वेश्चन सर्व व्यवस्थित बघून घ्या, एक दोन वेळेस बघून घ्या, कारण खूप सारे प्रश्न आपण युट्यूबला घेतोय. त्यातले खूप सारे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये न्यायालयाच्या दिसतील. बघा ग्युटर दिलंय, त्याला इंग्रजी गायटर आपण म्हणतो. ठीक आहे, गायटर, त्यालाच मराठीमध्ये गलगंड सुद्धा नाव आहे. गलगंड. गलगंड हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर कुठलं आयोडीनची कमतरता असेल तर हा रोग त्या ठिकाणी होतो. गळा असा मोठा झालेला दिसतो. भूकंप मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर त्या ठिकाणी करतात. भूकंप मोजण्यासाठी आपण आताच पाहिलं कुठलं उपकरण आहे तर त्याला म्हणतात सिस्मोग्राफ. काय सिस्मोग्राफचा उपयोग कशासाठी होतो भूकंप मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. ओके, चला 20 झाले. पुढचा प्रश्न बघूया. तत्पूर्वी बघा हे सगळे क्वेश्चन तुम्हाला जर न्यायालयाची शिपाई भरती, फक्त शिपाई भरतीसाठी म्हणतो मी, शिपाई हमाल आणि वाहन चालकचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर 5000 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचा क्रमांक अजिबात दिलेला नाहीये. ऑनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन दिलेले आहेत आणि सोबत तुम्हाला प्लस मध्ये 10 सराव पेपर आपण देतोय. सध्याच्याला 10 सराव पेपर आहेत. ऍप मध्ये जास्त सराव पेपर आहेत, व्हॉट्सअपला 10च मिळत आहेत तुम्हाला. या सर्वांची फीस सांगितली आपण, फक्त 99 रुपये फीस आहे. आपला नंबर आहे हा 95 52 62 95 63. व्हॉट्सअपचा नंबर आहे, फोनपेचा नंबर आहे, गुगल पेचा नंबर आहे. गोविंद नाव येईल, 99 रुपये त्याच्यावर पे करा. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुम्हाला ही नोट्स प्लस तुम्हाला सराव तुमच्या व्हॉट्सअपला मिळतील. आपलं ऍप मध्ये सुद्धा एक जास्त पेपर दिलेले आहेत, ऍप डाउनलोड करून घ्या, तिथं सुद्धा तुम्हाला मिळतील. ओके, हा सगळे प्रश्न 2018 पासून ते 2025 पर्यंत न्यायालयाचे सगळे प्रश्न आपल्या नोट्स मधले आहेत. ओके, चला, आणि जे काय आपण सराव पेपर काढले ते सुद्धा तुमच्या पेपरला झाल्यानंतर चेक करा. खूप सारे प्रश्न रिपीट झालेले असतील.
पेशीचा घटक बघा, पेशीचे ऊर्जा केंद्र ज्याला पॉवर हाऊस आपण म्हणतो, ते कोणाला म्हणतात? पेशीचं ऊर्जा केंद्र, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, म्हणजे तंतुकणिकाला पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणतात किंवा पॉवर हाऊस त्या ठिकाणी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत? तर कुठला? सल्फर. अमोनिया नाही. कांदा कापताना वायू बाहेर पडतो ज्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी, त्या वायूचं नाव आहे सल्फर. हा वायू बाहेर पडतो. कुठला? सल्फर. 23 नंबरचा आहे, लिंबू आणि संत्री यासारख्या आंबट फळं, बघा एखादं फळ देतात तुम्हाला आणि त्याच्यामध्ये फळामध्ये बघा आंबट फळामध्ये कोणतं आम्ल असतं, असं या प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारता. तर इथे लिंबू आणि संत्रीमध्ये कुठला आहे? टार्टारिक ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल. लिंबू आणि संत्रीमध्ये कुठलं आम्ल आहे रे बाबांनो? ऍसिटिक आम्ल आहे का? तर सायट्रिक आम्ल आहे. दुधामध्ये असतं लॅक्टिक आम्ल, टार्टारिक. चिंचामध्ये असतं चिंच, चिंच आणि द्राक्षे, चिंच आणि द्राक्षामध्ये हे टार्टारिक आम्ल असतं. व्हिनेगारमध्ये ऍसिटिक आम्ल असतं आणि दुधामध्ये लॅक्टिक आम्ल असतं. तुम्हाला विचारलं लिंबू आणि संत्रीमध्ये सायट्रिक आम्ल असतं. बायोगॅसमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तो बायोगॅसमध्ये मुख्यतः मिथेन हा घटक असतो. बायोगॅसमध्ये काय असतो? मिथेन. मिथेन. ठीक. पुढचा प्रश्न बघा, काच कापण्यासाठी कशाचा वापर करतात? काच कापायचे लोखंड, हिरा, ग्राफाइट की टंगस्टन? ठीक आहे. तर काच कापण्यासाठी वापर करतात त्या ठिकाणी हिऱ्याचा. कशाचा? हिरा वापर करतात काच कापण्यासाठी. 25 नंबर 26 नंबरचा क्वेश्चन बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कुणाचं आहे? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम, बघा आता तुम्हाला माहित नसेल तरी मी जी काही ट्रिक सांगितलेली आहे अनेक ठिकाणी खूप साऱ्या एक्झाम मध्ये ती वापरली जाते. कुठलंच माहिती नाही बघा, ऑप्शन दिले इथं तुम्हाला कंसामध्ये काहीतरी दिले, सेरेब्रम, लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हा लहान मेंदू करतो. ठीक आहे. तुम्हाला आपली न्यायालयाची बॅच सुद्धा आहे आणि न्यायालयाची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. या नंबरला संपर्क करायचा आहे. टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला त्या ठिकाणी नोट सुद्धा मिळणार आहे. ओके, फक्त 99 रुपयामध्ये. चला, मानवी शरीरात एकूण किती हाडं आहेत? मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? 3 वेळाच न्यायालयाने रिपीट केला हा प्रश्न विज्ञान संदर्भात. टोटल 206 हाडं हे मानवी शरीरामध्ये आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचं बघूया. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? लक्षात ठेवा, सर्वात जास्त ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? तर नंबर 1 चं माध्यम आहे तुमचं स्नायू. स्थायू. स्थायू, मग त्या ठिकाणी द्रव आणि मग वायू, असा ध्वनीचा वेग आहे. स्नायूमध्ये सगळ्यात जास्त. इथं सुद्धा तुम्हाला उदाहरण दिले लोखंड. ध्वनीचा वेग कुठल्या माध्यमात? तर स्नायूमध्ये सगळ्यात जास्त, स्थायूमध्ये. मग त्याच्यानंतर 2 नंबर द्रवामध्ये आणि मग वायूमध्ये असतो. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? बघा जागतिक आरोग्य दिन कधीचा असतो? जागतिक आरोग्य दिन 5 जून कुठला दिन आहे? 7 एप्रिल, 28 फेब्रुवारी आणि 10 डिसेंबर. 10 डिसेंबर कुठला दिन आहे? तर 7 एप्रिल हा पण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. किती? 7 एप्रिल. पुढचं 30 नंबरचा आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन. सगळे दिनविशेष सुद्धा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारतात आणि महत्वाचे. तर 28 फेब्रुवारी हा आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. हे तुमचे विज्ञानचे 30 क्वेश्चन. 30वा क्वेश्चन आहे. 30 क्वेश्चन अत्यंत महत्वाचे. 2000 तुम्ही जर पाहिलं असेल 18 ते 2025 मध्ये जे काही विज्ञानची न्यायालयाने सामान्य ज्ञानामध्ये 1-2 प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे काढले, ते 30 क्वेश्चन. त्याच्यानंतर परत 30 क्वेश्चन काढले, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. आता इथपर्यंत थांबतो. आपला टेलिग्रामच्या ग्रुपवर जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एकदा दोनदा हा व्हिडिओ डोळ्याखालून व्यवस्थित बघून घ्या, कारण यातला एखादा जरी प्रश्न रिपीट झाला आणि तो जर तुम्ही चुकला तर लक्षात ठेवा खूप सारे 2,14,000 मुलांनी न्यायालय शिपाई भरतीला फॉर्म भरलेला, पात्र झाले 2,14,000 मुलं. किती? 2,14,000 मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. एवढे मुलं पात्र झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक चूक तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात महागात पडू शकते. त्यामुळे चूक करू नका. 1-2 व्हिडिओ बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला कंटिन्यू पहिल्या व्हिडिओपासून शेवटपर्यंत सगळे व्हिडिओ बघा. न्यायालयाचे अत्यंत महत्वाचे 18 ते 25 जे काही सिलेबस आहे, जे काही प्रश्नपत्रिका आहेत, त्याला समोर ठेवूनच आपण सगळे क्वेश्चन काढून त्या ठिकाणी तुमचा सराव घेतोय. ठीक आहे. थांबतोय. सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा.
त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज घ्या, बॅच जॉईन करा. सिरी अकॅडमीचा ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. ठीक आहे, थांबतोय.